सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आपण एक नवीन विषय चर्चेला घेणार आहोत आणि तो विषय आहे की सेवक सेवा नियमावली. प्रत्येक सहकारी संस्थेने आपली स्वतःच्या सेवकांच्या बाबतीमध्ये सेवा नियमावली जी आहे ती बनवणं आवश्यक आहे. याबाबत जर आपण पाहिलं तर पतसंस्थांच्या बाबतीमध्ये पूर्वी माननीय सहकार आयुक्तांनी आपल्याला परिपत्रक दिलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये संस्थेने त्यांची सेवा नियमावली ही वार्षिक सभेमध्ये मंजूर करायची आहे. अशा सूचना जरी केलेल्या असल्या तरीही संस्थेचे जे सेवा नियम असतात ते तयार केल्यानंतर आपण संबंधित जे नियंत्रक असतात त्यांच्या मान्यतेसाठी सेवा नियम पाठवत असतो. याचं कारण असं आहे की संस्थेवर जे नजीकचं नियंत्रण असतं ते मान्य निबंधकांचं असतं आणि त्यामुळे भविष्यामध्ये एखाद्या सेवकावर सेवा नियमाप्रमाणे तर कार्यवाही करायची वेळ आली किंवा सेवकावर संस्थेने काही अन्याय केला किंवा सेवा नियमाचं पालन जर व्यवस्थित झालं नाही, ते संचालक मंडळ असेल किंवा सेवक असतील, तर अशासाठी दाद मागण्यासाठी आपण सन्माननीय निबंधकाकडे जात असतो. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची संस्था असो, एक सेवक असो, दोन सेवक असो, आपण आपल्या संस्थेचे सेवा नियम केले पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की एखादा सेवक जर आपल्याकडे काम करत असेल तर त्याला भविष्य निर्वाह निधी आहे किंवा ग्रॅच्युटीसारखा कायदा आहे की वर्षाला आपण 15 दिवसांचा पगार हा त्याला देत असतो. त्यानंतर त्याला इतर ॲडव्हान्स आपण देऊ शकतो. उदाहरण जर दिलं तर पतसंस्था ह्या इतर लोकांना तारणी विनातारणी कर्ज देत असतात, पण सेवकांच्या बाबतीमध्ये काही ॲडव्हान्स देता येईल का, मग तो किती वर्षासाठी देता येईल, किंवा सेवकांसाठी काय कल्याणकारी आपल्याला नियोजन करता येईल का, काही निधी उभारता येईल का, त्याचा विनिमय कसा करायचा आहे, कोणत्या प्रकारच्या रजा असतात, तर यासंबंधी आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक संस्थेचं हे कर्तव्य आहे की फक्त गुणपत्रिकेमध्ये मार्क आहेत म्हणून आपल्याला सेवा नियम करायचे नाही आहेत, तर आपले संचालक असोत किंवा सेवक असोत आपल्या संस्थेसाठी जे अहोरात्र मेहनत घेतात त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या भल्यासाठी एक कल्याणकारी मार्ग म्हणून आपल्याला सेवा नियम करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपण इथून पुढे जे काही आपण व्हिडिओ काढणार आहोत त्यामध्ये आपण जास्तीत जास्त संपूर्ण सेवक सेवा नियमावली ही कशी आपल्याला देता येईल याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तत्पूर्वी आपण हे जे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याचा उद्देश हा सहकार चळवळीमध्ये जे विविध क्षेत्रामध्ये लोक काम करतात त्यामध्ये सेवक असोत, संचालक असोत किंवा सहकार खात्यामध्ये अधिकारी कर्मचारी असोत किंवा एकंदर ज्याला सहकार चळवळीबद्दल आवड आहे किंवा जो सहकार चळवळीचा अभ्यासक आहे, सहकार चळवळीबद्दल जागरूक आहे, त्यांच्यासाठी आपण हे स्वतंत्र सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक नम्र विनंती आहे की हे आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाईल आणि जास्तीत जास्त प्रबोधन आपल्या हातून कसं होईल यासाठी आपण सर्वतोपरी मला सहकार्य करावं. भाग क्रमांक 1 मध्ये सेवक सेवा नियमावली आणि त्याचा जो पहिला भाग आहे तो प्रथम भाग हा साधारणपणे व्याख्या या सदरामध्ये येतो. म्हणजेच आपण सेवा नियमामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे पुढे घेणार आहोत त्याची ओळख आपण भाग क्रमांक 1 मध्ये देत असतो.
एक नक्की आहे की संस्थेमध्ये एक सेवक असोत किंवा 2 सेवक असोत किंवा संस्थेच्या प्रकारानुसार जे काही सेवक असतील, पण सेवकांसाठी सेवा नियम करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि संस्थांना ते बंधनकारक आहे. मात्र सेवा नियमामध्ये काय येतं किंवा काय टाकावं, मग सेवा नियम मंजूर होतील का, त्याबद्दल कोणी मार्गदर्शन करील का, अशा अनेक शंका आपल्याकडे असतात. किंवा मग आपल्याकडे तेवढे पैसे असतील का, तेवढा नफा आपल्याला होईल का, किंवा कशासाठी करायचं, आपल्याकडे एकच माणूस आहे किंवा 2च माणसं आहेत, आम्ही टेम्पररीच लोक घेतो, आम्ही कायम लोक घेत नाही. आणि त्यामुळं बऱ्याचदा या सेवकांच्या बाबतीमध्ये सेवा नियम तयार करणे या बाबतीमध्ये नैराश्य जे आहे ते नैराश्य हे संस्थेमध्ये पाहायला मिळतं. मात्र आता आपण जे सेवक सेवा नियमावली आपल्याला सादर करत आहोत त्यातून तुम्हाला एक अतिशय आनंद होईल की सर्व मुद्दे आम्हाला समोर मिळालेले आहेत आणि या मुद्द्यानुसार आपला ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे. कारण मी जे तुम्हाला सादर करतोय तो एक प्रकारचा ड्राफ्टच आहे आणि ज्याला आपण स्टँडर्ड म्हणूयात की एक चांगल्या दर्जाचा फॉर्मॅट काय असतो त्याला अनुसरून आपण हे सेवा नियमावली तयार केलेली आहे. मात्र एखाद्या मुद्द्यामध्ये किंवा काही मुद्द्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की संस्था प्रकारानुसार आम्हाला काही त्यामध्ये ॲडिशन किंवा डिलिशन करायचं आहे, त्यामध्ये काही आपल्याला नवीन मुद्दा आणायचा आहे किंवा एखादा मुद्दा नको आहे तर तो तुम्ही करू शकता. पण आजपर्यंत आपल्याला असा कोण व्यक्ती आहे की तो तज्ज्ञ मार्गदर्शन करील आणि संस्थेचे सेवा नियम तयार होतील यासाठी आपल्याला ज्या कायम शंका होता त्या सगळ्या शंका आता आपण निवारण करणार आहोत. तर तुम्हाला एक साधा सोपा आणि सुटसुटीत असा एक ड्राफ्ट ज्याला आपण म्हणतो तो तुमच्यापुढे मी सादर करत आहे. पहा, सगळ्यात सुरुवातीला आपण म्हटलेलं आहे की आदर्श उपविधी पोटनियम क्रमांक त्या संस्थेचा आपल्याकडे साधारण जर आपण पाहिलं तर 35 ते 36 प्रकारच्या किंवा रोज नवीन प्रकारच्या संस्था येत आहेत आणि त्यामुळं साधारण ह्या ज्या 35 ते 36 प्रकारचे ज्या विविध प्रकारच्या संस्था आहेत त्यांना प्रत्येकाचे त्यांचे बायलॉज आहेत, त्याला आपण पोटनियम म्हणतो आणि त्या पोटनियमामध्ये तशा पद्धतीने सेवा नियम करण्याची तरतूद केलेली आहे. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पतसंस्थेच्या बाबतीमध्ये नियम क्रमांक 65 आपल्याला नागरी पतसंस्था आणि ग्रामीण बिगर शेतीला तो पोटनियम आहे. तशाच पद्धतीने जर विविध कार्यकारी सोसायटी आपण घेतल्या तर विविध कार्यकारी सोसायट्यांच्या जे पोटनियम आहेत तो शेवटचा संपूर्ण एक भाग हा सेवक सेवा नियमावलीचा एक ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि त्यामुळं सेवक सेवा नियमावली हा आपल्या पोटनियमाचा भाग आहे आणि आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये एक सुसूत्रता आली पाहिजे, एक नियंत्रण असलं पाहिजे, प्रत्येकाची जबाबदारी वाटली पाहिजे, कामाचं वाटप केलं पाहिजे, प्रत्येकाला आपापली जबाबदारी कळाली पाहिजे. त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की सेवक म्हणून काम करताना आपल्या कल्याणकारी योजना संचालक आपल्यासाठी काय करत आहेत याची माहिती साधारणपणे सेवकांना असली पाहिजे. यासाठी सेवा नियम आपल्याला आवश्यक असतात आणि त्यामुळे आदर्श उपविधी पोटनियम क्रमांक जो काही संस्थेचा प्रकार असेल त्याप्रमाणे तो क्रमांक तिथे येणार आहे नुसार माननीय संचालक मंडळ वेळोवेळी सेवकांसाठीच्या सेवा नियमामध्ये बदल करू शकते. याचा अर्थ जर आपण हे सेवा नियम आता तयार केले आणि त्याला सन्माननीय निबंधकांनी, मग ते सहाय्यक निबंधक असतील किंवा उपनिबंधक असतील किंवा त्या स्तरावरील राज्य क्षेत्र असेल तर राज्याचे निबंधक असतील, आपल्याला जी मान्यता देणार आहेत, जी सेवा नियमावली मंजूर करून देणार आहेत त्यामध्ये बदल करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे आणि तेच आपण प्रथम ओळीमध्ये टाकलेलं आहे. मात्र अंतिम मंजुरीचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेला राहतील. इथं एक मुद्दा स्पष्ट होतो की वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च सभा आहे आणि एखादा मुद्दा जो संस्थेच्या अनेक वर्ष आर्थिक किंवा वित्तीय बाबतीमध्ये संबंधित असेल तर त्या बाबतीमध्ये आपल्याला जी सर्वोच्च सभा आहे वार्षिक सभा त्यामध्ये तो विषय घ्यावा लागतो आणि त्यामुळे इथं तो मुद्दा आलेला आहे की मात्र अंतिम मंजुरीचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेला राहतील. भाग क्रमांक 1 हे शीर्षक आपण दिलेलं आहे आणि शीर्षकमध्ये आपल्याला काय नमूद करायचं आहे तर संस्थेच्या सेवकांची सेवा, वर्तणूक, वर्जेचे नियम असे म्हटले जाईल व यासच सेवा नियम असे संबोधण्यात येईल. शीर्षकामधून एक स्पष्ट होते की सेवा नियमांचा मुख्य उद्देश ही सेवकांची सेवा, वर्तणूक व रजेचे नियम असं गृहीत धरलेलं आहे. यानंतर आपण व्याख्या या सदरामध्ये
जे आपण आता पुढे आपल्या सेवा नियमात नमूद करणार आहात त्याचा गोषवारा किंवा ते मुख्य बिंदू जे आहेत किंवा मुख्य मुद्दे जे आहेत ते आपण या भाग क्रमांक 1 मध्ये घेत असतो आणि ह्याच व्याख्या पुढे वेगळ्या विभागामध्ये आपल्याला याचं चर्चा पाहायला मिळते किंवा याबद्दल जे काही निवेदन आहे ते आपण आपल्या सेवा नियमावलीत करत असतो. संस्था माननीय सहाय्यक ऑब्लिक उपनिबंधक किंवा राज्यस्तरीय असेल तर माननीय सहकार आयुक्त व निबंधक, त्या कार्यक्षेत्रानुसार माननीय सहाय्यक व उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव जे असेल ते, यांनी नोंदणी क्रमांक PNA ऑब्लिक जी आपल्याला नोंदणी आपल्या संस्थेची नोंदणी झालेली असेल तो नोंदणी क्रमांक इथं लिहायचा आहे. त्यानंतर नोंदणी जी संस्थेची झालेली आहे त्याचा दिनांक तिथे लिहायचा आहे. आलेली सहकारी संस्था मर्यादित, गावाचं नाव किंवा जिथे नोंदणी झालेली आहे त्या ठिकाणाचं नाव, तालुका, जिल्हा होय. दुसरी व्याख्या आहे सेवक. सेवक म्हणजे संस्थेने नेमलेला व संस्थेचे पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ नोकरीत असलेली व्यक्ती. उदाहरणार्थ समजा पतसंस्थेत आपण पाहिलं तर डेली कलेक्शन एजंट जे असतात ते अर्धवेळ आपल्याला देतात आणि त्यामुळं सेवक आणि कायमसेवक हे दोन फरक आपण इथं केलेले आहेत. या मुद्द्यामध्ये सेवक म्हणजे संस्थेने नेमलेला व संस्थेचे पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ नोकरीत असलेली व्यक्ती. उदाहरणार्थ विविध कार्यकारी संस्थांमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं प्रमुख जे अधिकारी असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी, ते सचिव असतात. पण सचिवांच्या मदतीसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये लिपिक हे नेमले जातात. मात्र या लिपिकांना त्यांचं वेतन जे काही आपण ठरवलेलं असेल ते योग्य मिळालं पाहिजे. भले ते अर्धवेळ असतील किंवा ते पूर्ण वेळ असतील, मेहनताना आपण त्यांना देतो, ज्याला आपण म्हणतो की दुसरा जो नाजूक शब्द आहे की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जरी आपण एखाद्या व्यक्तीला घेतलं तरी त्याला सेवक म्हणून आपण इथं गृहीत धरलेलं आहे. कारण एखादी घटना जर त्याच्या हातून घडली की जी विपरीत आहे आपल्या आर्थिक धोरणांच्या बाबतीमध्ये तर त्याला जबाबदारी आपल्याला द्यावी लागते आणि त्यामुळं सेवक या संज्ञेमध्ये एखादा अर्धवेळ असो किंवा पूर्ण वेळ असो, म्हणजे एखादा कायमसेवक असो किंवा तात्पुरता सेवक असो, ह्या दोघांनाही आपण सेवा नियमावलीमध्ये सेवक म्हटलेला आहे. तिसरा मुद्दा जो आपण घेतलेला आहे अध्यक्ष. माननीय संचालक मंडळाने त्यांच्या प्रतिनिधीमधून निवडलेला पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष. संस्थेचा अध्यक्ष हा संचालक मंडळामधून एक त्यांचा प्रतिनिधी हा निवडून जातो आणि त्यामुळे अध्यक्ष ही व्याख्या आपण त्यामध्ये दिलेली आहे. मुद्दा क्रमांक 4 जी व्याख्या आहे ती कायमसेवक आहे. ज्या सेवकाने किमान 180 दिवस ते जास्तीत जास्त 1 वर्ष परिवीक्षाधीन, त्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो, परिवीक्षाधीन कालावधी अखंडपणे, कुठलाही खंड पडलेला नाहीये, अखंडपणे आणि समाधानकारक रीतीने पूर्ण केलेला असून ज्या संस्थेने सेवेत कायम केलेले आहे. इथं आपण जर सहकारी संस्थांच्या बाबतीत पाहिलं तर कमीत कमी 6 महिने किंवा जर संचालक मंडळाला अपवादात्मक स्थितीमध्ये असं वाटलं की हा परिवीक्षाधीन किंवा प्रोबेशन पिरियड हा 1 वर्ष करायचा आहे तर तो होऊ शकतो. परंतु कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 1 वर्ष या कालावधीमध्ये आपण त्याला एक प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा परिवीक्षाधीन सेवक म्हणून आपण त्याची नियुक्ती करतो आणि त्यानंतर तो कालावधी त्याने समाधानकारकपणे पूर्ण केलेला असेल, त्याने त्याचं कामकाज समाधानकारक असेल तर अशा व्यक्तीला पुढे सहकारी संस्थेचे माननीय संचालक मंडळ हे ठरावाने त्या व्यक्तीला कायमसेवक म्हणून नियुक्ती करतात, तसा आदेश त्याला देतात. मग यामधूनच परिवीक्षाधीन व्यक्ती पुढे येतो. परिवीक्षाधीन याचा अर्थ प्रोबेशन पिरियड इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो की जो तात्पुरत्या स्वरूपामध्ये नवीन नियुक्त झाल्यानंतर काही कालावधीसाठी त्याचं कामकाज कसं आहे, त्याची वर्तणूक कशी आहे, कामकाज समाधानकारक करतो का, यासाठी आपण ठराविक कालावधी त्याला दिलेला आहे. आणि तो सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे शासकीय क्षेत्रामध्ये असो, निमशासकीय असो किंवा खाजगी असो, सगळ्या ठिकाणी परिवीक्षाधीन हा कालावधी असतो. आणि परिवीक्षाधीन सेवक म्हणजे कोण की ज्या उमेदवाराची हंगामी स्वरूपामध्ये तात्पुरत्या पदावर 180 दिवस ते 1 वर्ष तात्पुरत्या पदावर प्रशिक्षणासाठी नियुक्ती केलेली आहे. पुढच्या व्याख्येमध्ये व्याख्या क्रमांक 6 यामध्ये आपण कनिष्ठ सेवक म्हणजे काय,
तर कनिष्ठ सेवक याचा अर्थ जो संस्थेच्या सेवेमध्ये अधिकारी नाही, जो शिपाई म्हणून काम करतो किंवा वॉचमन म्हणून काम करतो, अशा व्यक्तीला आपण कनिष्ठ सेवक असं म्हटलेलं आहे. इतर सेवक यामध्ये व्यवस्थापक व्यतिरिक्त इतर सेवक असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण वेतन याचा अर्थ मूळ वेतन, त्याला आपण बेसिक पे म्हणतो, मूळ वेतन अधिक महागाई भत्ता अधिक घरभाडे भत्ता अधिक इतर भत्ते वेतन श्रेणीप्रमाणे ठरविण्यात येतील. याचा अर्थ आपण सेवकांच्या बाबतीत वेतनामध्ये हे सर्व मुद्दे पाहायचे आहेत. त्यामध्ये मूळ वेतन येईल, महागाई भत्ता येईल, घरभाडे भत्ता येईल किंवा इतर भत्ते जसे की प्रवास भत्ता असेल किंवा अधिकारी म्हणून एखादा व्यवस्थापक काम करीत असेल तर त्याला एखादा त्याच्या श्रेणीनुसार भत्ता असू शकतो किंवा कॅश अलाउन्स हा कॅशियरसाठी असू शकतो किंवा शिपाई असेल, वॉचमन असेल, त्याला युनिफॉर्म असेल तर त्याला धुलाई भत्ता असू शकतो. तात्पर्य असं की ही जी वेतन श्रेणी आपल्याला करावी लागते ही शासकीय नियमाप्रमाणे असेल असं अजिबात नाही आहे. मात्र मोठ्या संस्था असतील आणि त्या शासनाच्या कामाचा भाग असतील, उदाहरणार्थ जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस सोसायटी असेल, तर अशा बाबतीमध्ये किंवा MSCB सारखी मोठी संस्था असेल तर त्या बाबतीमध्ये ते त्यांचे सेवा नियम हे शासनासारखे करू शकतात. मात्र एरवी ज्या छोट्या संस्था आहे ज्यामध्ये 1 किंवा 2 लोक कामाला असतात त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं शासकीय वेतन श्रेणी किंवा ज्याला आपण म्हणतो आयोग वगैरे 6वा आयोग 7वा आयोग तर तो आपल्याला देता येत नाही आहे. मात्र एक रचना आपण केली पाहिजे की मूळ वेतन अधिक महागाई भत्ता अधिक घरभाडे भत्ता अधिक इतर भत्ते ही रचना आपण त्यामध्ये करत असतो. त्यानंतर कामाचे ठिकाण याचा अर्थ संस्थेचे मुख्य कार्यालय किंवा शाखा जेथे असेल ते ठिकाण त्यामध्ये गृहीत धरलेले आहे. कार्यालयीन वेळ या मुद्द्यामध्ये संचालक मंडळ वेळोवेळी त्यांचे ठरावाद्वारे मंजूर करतील ती कार्यालयीन वेळ राहील. कार्यालयीन वेळ एकूण 8 तासांची राहील. कार्यालयीन वेळ जी आहे ती संचालक मंडळ ठरवतील. त्यामध्ये असं होऊ शकतं की एखादी संस्था ही 10 ते 6 याऐवजी सकाळी काही वेळ सुरू राहील किंवा संध्याकाळी दोन्ही वेळा सुरू राहील. अशा पद्धतीने जी कार्यालयीन वेळ आहे ती सभासदांच्या सोयीने संस्थेला ठरवता येईल. 11व्या मुद्द्यामध्ये आपण सुट्ट्या हा मुद्दा घेतलेला आहे. सुट्ट्या याचा अर्थ साधारणपणे जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या सुट्ट्या जाहीर करते त्या सार्वजनिक आणि सर्वसाधारण सुट्ट्या ह्या सहकारी संस्थेला सुद्धा असतील. सदर सुट्ट्यांकरता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे वर्ष गृहीत धरायचे आहे. समजा रविवार ही साप्ताहिक सुट्टी आहे, मात्र संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आठवडे बाजार हा रविवारी असेल तर अशावेळी रविवार हा जर कामाचा दिवस ठरवला तर साप्ताहिक सुट्टी ही कोणत्या वारी द्यायची याचा निर्णय हा व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ घेईल. पुढचा मुद्दा जो आहे सेवक बक्षीस. सेवकाचे वैयक्तिक कामकाजामध्ये उत्साह संवर्धनासाठी तत्पर व विश्वासार्ह सेवेबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी व्यवस्थापन समिती त्यांचे वेळोवेळी घेतलेल्या ठरावानुसार सेवक बक्षीस किंवा प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ते नियोजन किंवा योजना हे संचालक मंडळ करू शकतील. वार्षिक वेतनवाढ. कायमसेवकास मंजूर वेतन श्रेणीनुसार दरवर्षी वार्षिक वेतनवाढ दिली जाईल. वार्षिक वेतनवाढ 1 जानेवारी या तारखेस असेल. वार्षिक वेतनवाढ रोखणे किंवा
जादा वेतनवाढ मंजूर करणे याबाबत व्यवस्थापन समितीस सर्वाधिकार असतील. सेवक बोनस. सेवक बोनसच्या बाबतीमध्ये ज्या संस्थेला नफा होतो त्या संस्थेने आपल्या नफा विभागणीमधून देणे तरतुदीमधून सेवक बोनस देणे अशी तरतूद वर्षाचे अखेरीस करावयाची आहे. सेवकास बोनस किती द्यावा यासाठी केंद्र सरकारचा बोनस कायदा 1965 लागू राहील. उदाहरणार्थ यामध्ये साधारणपणे 8.33% किंवा 1 महिन्याचे वेतन अशा पद्धतीने आपण सेवक बोनस ही तरतूद करू शकतो. मुद्दा क्रमांक 15, व्याख्या क्रमांक 15, भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय. संस्थेमध्ये एक सेवक असोत, 2 असोत किंवा संस्थे प्रकारानुसार कितीही सेवक असोत, भविष्य निर्वाह निधी देणं हे संस्थेवर एक बंधन आहे. यासाठी सहकार कायद्यामध्ये कलम 71 आहे आणि या कायद्याप्रमाणे किंवा आपला जो नियम आहे त्या नियम नियम 56 प्रमाणे म्हणजे सहकार कायदा 1960 कलम 71 आणि महाराष्ट्र सहकारी नियम 1961 नियम 56 याला अनुसरून भविष्य निर्वाह निधी ही तरतूद आपल्याकडे केलेली आहे. आणि यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने आपल्याला भविष्य निर्वाह निधी हा सुरू करता येईल. मात्र सदरचा निधी किंवा त्याचा वापर हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952 जो केंद्र सरकारचा कायदा आहे त्याप्रमाणे त्याचे नियम असतील. तात्पर्य असं की संस्थेमध्ये किती सेवक आहेत याच्यापेक्षा एखादा सेवक ज्यावेळेस आपण संस्थेमध्ये नियुक्त करतो त्याला PF किंवा प्रॉव्हिडंट फंड किंवा भविष्य निर्वाह निधी देणं हे अतिशय आवश्यक आहे, ते बंधनकारक आहे आणि ते कायद्यानंच बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळं आपण इथं भविष्य निर्वाह निधी योजना 1952च्या कायद्याप्रमाणे आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. जसं की समजा एखाद्याला 5,000 रुपये पगार असेल तर त्याच्या वेतनातून जास्तीत जास्त 10% आपण कपात करतो. म्हणजे काय की समजा 500 रुपये आपण कपात करतो. आता त्याच्या वेतनातून कपात झाल्यानंतर तेवढीच वर्गणी ही संस्थेने पण भरायची आहे. म्हणजे सेवकाने 500 दिलेत तर संस्थेने 500 द्यायचे आहेत आणि ती रक्कम ही स्वतंत्रपणे एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा कलम 70 प्रमाणे जे अधिकृत बँक आहे त्यामध्ये ठेवायचे आहे. म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये ती पैसे वापरायचे नाही. तात्पर्य असं की अतिशय सोपी सुटसुटीत योजना. मात्र आपल्याला असं वाटलं की आपण केंद्र सरकारच्या अधिकृत भविष्य निर्वाह निधी खात्याकडे आपण नोंदणी करायची तर आपल्याला अजिबात त्यामध्ये अडवणूक नाही आहे. आपल्याला असं वाटलं की त्या जिल्ह्यामध्ये जे भविष्य निर्वाह निधी कार्यालय आहे केंद्र सरकारच्या वतीनं काम करणारं तिथे जाऊनही आपण नोंदणी करू शकता. मात्र सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद ही आपल्या कायद्यानुसार एखाद्या जिल्हा बँकेमध्ये किंवा एखाद्या कलम 70 प्रमाणे एखाद्या बँकेमध्ये आपली निधी आपण गुंतवू शकतो. मात्र तो पुनर्गुंतवणूक ठेव खात्यामध्ये किंवा दीर्घ मुदतीने आपल्याला पुनर्गुंतवणूक त्याला आपण रिइन्व्हेस्टमेंट म्हणतो त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे व्याख्या क्रमांक 16 त्यामध्ये ग्रॅच्युटी आपण म्हटलेलं आहे. त्याला आपण मराठीमध्ये उपादान निधी असं म्हणतो. संस्थेचा कायमसेवक आणि त्याला आपल्याला ग्रॅच्युटी ही द्यायची आहे. ग्रॅच्युटीसाठी केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो 1972चा आहे आणि सध्याच्या तरतुदीनुसार म्हणजे 2021च्या तरतुदीनुसार साधारणपणे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीची सेवा समाप्त होते अशावेळी त्या व्यक्तीला त्याचा जो पगार आहे त्याचं जे वेतन आहे, वेतन म्हणजे काय की मूळ वेतन आणि महागाई भत्ता. तर मूळ वेतन आणि महागाई भत्ता ज्याला आपण म्हणतो की बेसिक पे आणि डिअरनेस अलाउन्स याची
जी मूळ रक्कम होते ती रक्कम जी आहे ती त्याला आपण देत असतो. आणि त्याने समजा 20 वर्षे सेवा पूर्ण केलेली असेल तर एका वर्षाला 15 दिवसांचा पगार. पगार म्हणजे काय, तर संपूर्ण पगार नाही, तर मूळ वेतन आणि महागाई भत्ता ह्या 2 रकमा आपण हिशोबात घेतो. आणि जी काही त्या महिन्याची मूळ वेतन आणि महागाई भत्ता आहे त्या पद्धतीप्रमाणे तो निवृत्त होताना किंवा सेवेतून निघून जाताना त्याचे जे वेतन आहे त्या शेवटच्या वेतनामध्ये मूळ वेतन किती आहे आणि महागाई भत्ता किती आहे त्याला अनुसरून आपण ग्रॅच्युटी ही ठरवत असतो. एक मात्र नक्की आहे की संस्था ही शॉप ॲक्टप्रमाणे नोंदणी असो किंवा एखादी फर्म असो किंवा सहकार कायद्याप्रमाणे असो किंवा रिझर्व्ह बँकेकडे नोंद केलेली एखादी बँक असो, कुठल्याही प्रकारे आपण एखाद्या सेवकाला जेव्हा नियुक्त करतो त्या प्रत्येक सेवकाला ग्रॅच्युटी देणं हे आपल्याला बंधनकारक आहे. मात्र बऱ्याचदा संस्था त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही जी कल्याणकारी योजना आहे ती आपल्याला गांभीर्यानं राबवायची आहे आणि त्यासाठी सेवा नियमाचा तो एक भाग बनवलेला आहे की कायम सेवकांना ग्रॅच्युटी कायदा जो केंद्र सरकारचा 1972 प्रमाणे सेवा समाप्त होण्याच्या वेळी शेवटच्या त्या महिन्यामध्ये त्याला जो पगार आहे त्या सेवकाला त्या पगाराच्या 15 दिवसांचा पगार हा जी सेवा पूर्ण केलेली आहे प्रत्येक वर्षाला 15 दिवसांचा पगार. तर या पद्धतीने आपण सेवेतून कमी होताना किंवा सेवेतून तो निघून जाताना आपण ग्रॅच्युटी देत असतो. मात्र इथं आपण एक नियम टाकलेला आहे की सेवकाच्या सेवेची किमान 5 वर्ष पूर्ण झालेली असावीत. आता इथं केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्यामध्ये 5 वर्ष नाही आहे, त्यामध्ये 1 वर्ष जरी सेवा झाली तरी आपण ग्रॅच्युटी द्यायची आहे. मात्र आपल्याला जे नियम सुलभ होतील ते आपण बनवू शकतो. कारण सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या, उदाहरणार्थ किमान वेतन जर आपण द्यायला लागलो तर आपल्या संस्थांना ते परवडत नाही आहे. कारण 22 ते 23 हजार किमान वेतन आहे आणि त्यामुळं असं अजिबात नाही आहे की केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या धर्तीवरच आपल्याला वेतन द्यायचं आहे. मात्र ज्या योजना आहेत त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि त्यामुळं सेवकाची किमान 5 वर्ष पूर्ण झालेली असावीत अशी अट आपण आपल्या सेवा नियमामध्ये मुद्दाम यामध्ये घेतलेली आहे. 17वी व्याख्या जी आहे ती रजा. रजा हा सेवकांचा अतिशय नाजूक विषय आहे. कारण रजा आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला रजा दिल्यानंतर त्याला आपण रिक्रिएशन म्हणतो की पुन्हा एकदा त्याला नव्यानं एक छानपणे स्वच्छंदपणे जगता येतं आणि त्याचा तो एक हक्क जरी म्हटलं तरी हरकत नाही आहे. आणि त्यामुळं रजा आणि रजेचे प्रकार यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या सेवा नियमामध्ये एक स्वतंत्र विभाग दिलेला आहे की त्यामध्ये किरकोळ रजा शासनाच्या नियमाप्रमाणे द्यायला हरकत नाही आहे. तर साधारणपणे 12 दिवस भर पगारी रजा आपण त्याला देतो. किरकोळ रजेचा अर्ज त्याने आधी दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुट्ट्यांना जोडून, समजा आता आपण रविवार सुट्टी दिलेली असेल तर सुट्टीला जोडून साधारणपणे 2 दिवसाची रजा घेता येते. मात्र त्यानं शुक्रवार शनिवार जर रजा टाकली तर रविवार ठीक आहे. मात्र पुन्हा तो म्हटला की रविवारची एक रजा आणि पुन्हा मला सोमवार मंगळवार द्या, तर असं त्याला करता येणार नाही आहे. म्हणजे सुट्ट्यांना जोडून अशा पद्धतीनं आधी अलीकडं त्याला रजा घेता येतील. तर हे नियम आपण पाळायचे आहेत. नाहीतर असं होईल की रविवार सुट्टी आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार असे 3 दिवस रजा घेतली, रविवार सुट्टी आली, पुन्हा सोमवार मंगळवार रजा घेतली आणि अशा पद्धतीनं सलग रजा ही किरकोळ रजा अजिबात देता येत नाही आहे. सुट्ट्यांना जोडून मात्र आपण रजा देऊ शकतो. मात्र एका बाजूला ज्याला आपण म्हणतो की गुरुवार शुक्रवार किंवा शनिवार अशा पद्धतीनं शनिवारला जोडून रजा आपण देऊ शकतो. त्यानंतर हक्काची रजा हा एक ज्याला आपण अर्न लीव म्हणतो, हक्काची रजासुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. एका वर्षामध्ये 15 दिवस वर्षभरामध्ये 15 दिवसाची पगारी रजा ज्याला आपण म्हणतो की त्याला पगार पण त्या किंवा वेतन पण त्याचं देतो. त्यानं रजेचा अर्ज मंजूर करायचा आहे. त्याला असं वाटलं की 3 दिवस 7 दिवस किंवा सलग 15 दिवस त्याला असं वाटलं की मला रजाच घ्यायची नाही हक्काची, तो साठवून ठेवू शकतो आणि साठवलेल्या रजेचा त्याला पगार आपण हा देत असतो. मात्र यावर विस्ताराने आपल्याला स्वतंत्र जो विभाग पुढे येणार आहे त्यामध्ये आपण बोलणार आहोत. वैद्यकीय रजा आपल्याला देता येते. साधारणपणे एका वर्षामध्ये 10 दिवस ही वैद्यकीय रजा देता येते. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आपण घ्यायचं आहे. मग अनफिट असेल तर तेही घ्यायचं आहे. फिटनेस झाल्यानंतर तेही वैद्यकीय रजेचं प्रमाणपत्र आपल्याला
नोंदणीकृत अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडून किंवा ज्याला आपण डॉक्टर म्हणतो त्या डॉक्टरांकडून आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर बिनपगारी रजा खूप अपवादात्मक स्थितीमध्ये की त्याच्या सर्व रजा संपलेल्या आहेत आणि रजा तर आवश्यकच आहे, अशावेळी वर्षभरामध्ये 30 दिवस बिनपगारी रजा आपण देऊ शकतो. आता हे शासनाचे सर्वसाधारण नियम आहेत. आपल्याला जर वाटलं की एवढे आम्हाला परवडणारे नाही आहेत तर इथं आपण बदल करू शकता. मात्र जो एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे की बिनपगारी रजा ह्या वर्षभरामध्ये 365 दिवसामध्ये 30 दिवस बिनपगारी रजा असू शकतात. प्रसूती रजा, मॅटर्निटी लिव्ह त्याला आपण म्हणतो, हा सुद्धा आपल्या संस्थेच्या कामकाजातला आवश्यक भाग आहे. किंवा एखादी महिला आपण आपल्या संस्थेमध्ये जर कायमस्वरूपी नियुक्त केली असेल तर तिचाही तो हक्क आहे. आणि त्यामुळं साधारणपणे जर आपण केंद्र सरकारकडे पाहिलं तर ती 1 वर्ष असू शकते. मात्र आपल्याकडे साधारण 180 दिवस ही एक अत्यावश्यक प्रसूती रजा आपण मंजूर करू शकता. त्यामध्ये प्रसूतीपूर्व साधारणपणे 1.5 महिना म्हणजे 45 दिवस ही प्रसूतीपूर्व रजा आहे आणि त्यानंतर आपल्याला तशा पद्धतीनं उर्वरित रजा द्यायची आहे. अपवादात्मक स्थितीमध्ये संचालक मंडळ ही प्रसूती रजा ही संपूर्ण 1 वर्ष करू शकतं. व्याख्या क्रमांक 18 जी आहे ती शैक्षणिक रजा आहे. शैक्षणिक रजा हा सुद्धा सेवकांचा एक हक्क आहे. नॉलेज इज पॉवर आपण म्हणतो, ज्ञान ही एक शक्ती आहे. आणि आपल्या संस्थेचे जे सेवक असतात मग त्या किती संख्येमध्ये आहेत किंवा संस्था केवढी मोठी आहे याच्यापेक्षा एखादा सेवक असो, 2 सेवक असो, जे काही आपल्याकडे सेवक असतील त्यांची क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर शिक्षण आणि प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामध्ये असं होऊ शकतं की एखादा कायदेविषयक शिक्षण घेतोय, त्याला आपण म्हणतो की त्याला LLB करायचं आहे किंवा व्यवस्थापनामध्ये MBA आहे किंवा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आहे, BBA आहे, बिझनेस ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर अशा पद्धतीनं व्यवसायाच्या बाबतीमध्ये किंवा कायदेशीर गोष्टीमध्ये एखादी डिप्लोमा इन लेबर लॉ असेल, डिप्लोमा इन सायबर लॉ असेल किंवा MSc IT असेल, विविध प्रकारच्या ह्या शैक्षणिक गोष्टींसाठी किंवा एखाद्याला राज्यसेवा परीक्षा असेल किंवा केंद्र सेवा UPSC MPSC करायचं असेल तर अशा बाबतीमध्ये शैक्षणिक रजा ही आपण दिली पाहिजे. कारण शेवटी त्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ते आवश्यक आहे. उदाहरणार्थ जरी एखादा व्यक्ती हा राज्यसेवेची परीक्षा पास होत नसला तरी त्याची सेवा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण त्या परीक्षेच्या अभ्यासामध्ये त्याची जी गुणवत्ता सुधारते ती आपल्या संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते. त्यामुळं कोणती सेवा देतो आणि किती वेळा पास होतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे ह्याच्यापेक्षा आपल्या संस्थेच्या कामकाजामध्ये जर एखाद्या शिक्षणाने त्याची गुणवत्ता सुधारत असेल, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडत असेल, असं होऊ शकतं की शैक्षणिकच्या बाबतीमध्ये व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी सुद्धा काही वेगळे कोर्स असतात. त्यामुळं व्यक्तिमत्व सुधारणे हा कामकाजाचा भाग नाही असं मानण्याची आवश्यकता नाही आहे. तर एकंदरीत शैक्षणिक रजेचं स्वरूप जे आहे त्यामध्ये संस्थेचं हित, त्यानंतर सेवकाच्या कामकाजामध्ये येणारी गतिमानता, त्याला आपण व्यक्तिमत्व विकासातूनही येऊ शकतं किंवा वेगळ्या पद्धतीचे कामकाजासंबंधी ते ज्याला आपण म्हणतो की कॉमर्स असेल, अकाउंटिंग असेल, ऑडिटिंग असेल, त्यानंतर तांत्रिक ज्ञानासंबंधी काही विषय असतील, सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल, यासंबंधी कामकाजाची जी गुणवत्ता आहे, गतिमानता आहे, सुधारणा करण्यासाठी आणि बौद्धिक क्षमता व नेतृत्व विकासासाठी त्याच्या गुणासाठी ज्या काही आवश्यक संधी असतील त्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी त्या व्यक्तीला आपल्याला द्यायच्या आहेत आणि तशा पद्धतीनं व्यवस्थापनाने त्या रजा ह्या मंजूर करायच्या आहेत. आता शैक्षणिक रजा हे कोणत्या शिक्षणासाठी किंवा प्रशिक्षणासाठी देता येईल ते परिस्थितीवर अवलंबून असेल किंवा संस्था प्रकारानुसार अवलंबून असेल. उदाहरणार्थ नागरी बँकेसाठी असेल तर बँकिंग फायनान्स किंवा त्यामध्ये त्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपण हिशोबी वर्ष हे घेतलेलं आहे. हिशोबी वर्षामध्ये संस्थेचं जे हिशोबी वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्याला कायद्याप्रमाणे दिलेलं आहे. मात्र हिशोबी वर्ष जरी 1 एप्रिल ते 31 मार्च असलं तरी सेवकांना आपण ज्या सुट्ट्या देणार आहोत त्यामध्ये किरकोळ रजा असेल, हक्काची रजा असेल किंवा ज्या प्रकारच्या सुट्ट्यांचा सुविधा रजेच्या आपण त्यांना देणार आहोत तर त्या बाबतीमध्ये मात्र 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हा कालावधी हा सुट्ट्यांचा असेल. साधारणपणे आपल्या सुट्ट्या किती असाव्यात यासाठी आपण
आपलं नजीकचं नियंत्रण ज्याला आपण म्हणतो की त्रिस्तरीय योजनेमध्ये प्राथमिक आपण संस्था असाल तर त्या वरील स्तरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतात. त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकांना ज्या सुट्ट्या असतात, सार्वजनिक सुट्ट्या असतात, त्या आपण गृहीत धरायला हरकत नाही आहे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या सुट्ट्या घेऊ शकता. मात्र एखाद्या वेळी रविवार सुट्टीच्या ऐवजी त्या गावामध्ये आठवडा बाजार रविवारी होत असेल आणि रविवारी आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर संचालक मंडळ त्या पद्धतीनं रजेचे नियम बदलू शकतात. आता याबद्दल आपण विस्ताराने पुढील स्वतंत्र भागामध्ये बोलणार आहोत. मात्र हे यामध्ये आहे की रजेचं जे वर्ष आहे ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असेल. हिशोबी वर्ष मात्र 1 एप्रिल ते 31 मार्च असेल. संचालक मंडळ याचा अर्थ काय आहे तर संस्थेच्या सक्रिय सभासदांनी स्वतंत्रपणे संस्थेच्या व्यवस्थापनासाठी जे प्रतिनिधी निवडलेले असतात की जे निवडणुकीतून येतात किंवा आपण त्यांना नियुक्त करतो, त्याला आपण कॉप करून घेणं म्हणा, त्यामध्ये तज्ज्ञ संचालक असू शकतात. तर एकंदरीत संस्थेच्या सभासदांनी व्यवस्थापनासाठी जे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात त्यांना आपण संचालक मंडळ किंवा त्याला कार्यकारी समिती किंवा त्याला व्यवस्थापन समिती असं संबोधलं जातं. आणि शेवटची व्याख्या जी आहे ती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण CEO म्हणतो किंवा नवीन घटना दुरुस्तीने जो शब्द आलेला आहे कार्यलक्षी संचालक, तर संस्थेच्या उपविधीनुसार मान्य संचालक मंडळाने नेमलेला व उपविधीनुसार कार्य करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी, अशा पद्धतीने ह्या व्याख्या आहेत. व्याख्येमध्ये आपल्याला असं वाटलं की संस्था प्रकारानुसार आपल्याला एखादी व्याख्या त्यामध्ये आवश्यक आहे तर ते आपण त्यामध्ये घेऊ शकता आणि तशा पद्धतीने आपल्या सेवा नियमाचा जो पहिला भाग आहे तो तयार होणार आहे. म्हणजेच मला वाटतं की आपल्याला सेवा नियम करताना जे काही आपण आता पुढे भाग पाहणार आहोत, एक भाग आपण पुढे जाणार आहोत, मात्र ह्या मूळ व्याख्या ह्या आपल्यासाठी मूलभूत आहेत आणि त्या व्याख्या भाग क्रमांक 1 मध्ये येतात म्हणून आपल्याला मी त्यामध्ये त्या दिलेल्या आहेत. धन्यवाद.